तर आज आमच्या मंदुरगावच्या बौद्ध वस्तीला जोडणारा फरशी पूल वाहून गेला बघा. आणि तोच पूल कसा तुटलाय ते मी इथं बघायला आलेलो. शो बघा असा लई बेकार पद्धतीने हा पूल तुटलाय. त्यामुळे आपल्या मंदुरगावच्या बौद्ध वस्तीचा गावातील संपर्कच तुटलाय. आणि शाळेला जायसाठी पोरासनी कसा त्रास होतो ते पण बघा. आणि महत्वाचं म्हणजे हे शॉर्टकट मार्ग असल्यामुळे मसरूक्यासनी शाळेच्या पोरासनी गावाला वळसा देऊन जायला लागतं. त्यात वाड्याला पाणी पण बघा कसलं जोरात आहे. इकडे कोणी चुकून जाऊन अपघात होऊ नये म्हणून गावच्या लोकांनी रस्त्यावर आडवं लाकूड टाकलंय बघा. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या मंदुरगावचा पूल वाहून गेल्याची बातमी टीव्ही आणि मराठीला पण आली. शिराळा तालुक्यातील आपण आता मंदूर गावामध्ये आहोत. या ठिकाणी मंदूरगाव आणि याच्या पलीकडे आपण पाहू शकता दलित वस्ती, 450 लोक राहणारी ही दलित वस्ती या ठिकाणी आहे. आणि गावाला आणि दलित वस्तीला जोडणारा हा जो फरशी पूल आहे हा सतत पडणाऱ्या पावसामुळे रात्री वाहून गेलेला आहे. त्यामुळं या गावाशी त्या दलित वस्तीतील 450 लोकांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे.